विविध रंगांच्या दिव्यांची प्रकाश योजना, संपूर्ण वातावरण वातानुकूलित, समोर छानशी टीव्ही स्क्रीन, अशा VIP थाटात चक्क ऑटो रिक्षातून प्रवासाचा आनंद अमरावतीकर प्रवाशांना मिळतोय। विदर्भाची राणी या नावानं धावणारी ही ऑटो रिक्षा अमरावती शहर जिल्ह्यासह आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरली। बडनेरा परिसरातील रहिवासी कृष्णा रोडगे यांनी आपल्या कल्पनेतली ऑटो रिक्षा वास्तवात आणून तिला विदर्भाची राणी ह्या नावानं सन्मान दिलाय। मी 2008 पासून ऑटो रिक्षा चालवतो आणि माझी 3 वर्ष आधी इच्छा होती की मॉडिफाय ऑटो करायचा, डोरवाला आणि पॉवर विंडो आणि AC वाला। तर ते इच्छा मी माझी आता पूर्ण केली 3 वर्षानंतर। जुना पण ऑटो होता माझावाला 2016चा, तो विकून सने हा नवीन ऑटो घेतला आणि तो बनवलेला होता आणि याचा खर्च मॉडिफाय करायचा 3 लाख रुपये खर्च आला। आणि आईवडिलांची पण इच्छा होती का बनव तुला जे असं करायचं आहे तसं। तर यांना मुज्जू भाऊ आहे, त्यांना मी हा मॉडिफायचा प्रश्न टाकला, त्यांनी माझा प्रश्न पूर्ण केला। मी मग शकीलभाईजवळ गेलो आणि त्यांना सांगितलं, नसुल्लाबाईजवळ गेलो, त्यांनी सांगितलं की मुज्जू आणि नसुल्लाबाई यांनी माझा प्रश्न सोडवला। आणि नंतर मग कुशनवाल्याकडे गेलो, कुशनवाल्याकडे माझा प्रश्न सोडवला। मुसाईद आणि शकीलभाई ह्या दोघांजवळ गेलो आणि यांनी कुशनचं काम केलं आणि मॉडिफायचं मुज्जू आणि नसुल्लाबाईकडे केलं। 2 महिने लागले मॉडिफाय करायला। मी तसं दुसऱ्याची गाडी चालवत होतो, मी भाड्याने 2 महिने दुसऱ्याची गाडी चालवली किलोमीटरनी। तोपर्यंत मी त्यांच्याजवळ माझी 2 महिने गाडी शोरूममधून आणली, तशीच ठेवून दिली। दिवाळीनंतर मला गाडी मिळाली, दिवाळीच्या दिवशी। हा ऑटो अमरावती जिल्ह्यामध्ये कुठंही जातो आणि बाहेरगाव पण मी जातो 20 रुपये किलोमीटरनी। आणि अमरावती सिटीमध्ये 50 रुपये सवारी पर सवारी 5 सवाऱ्या घेऊन जातो मी। आणि पेशंटसाठी फ्री सर्व्हिस केलेली आहे मी। हॉस्पिटल इमर्जन्सी पेशंट केलं आहे त्यांच्यासाठी फ्री सर्व्हिस केलेली आहे मी। आणि बाहेरगाव वगैरे जाण्यासाठी मी 20 रुपये किलोमीटर केली आणि माझी जी इच्छा होती पूर्ण त्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था केली माझी ऑटोची। ऑटोमध्ये TV आहे आणि AC आहे आणि बेड पण आहे, बेड सिस्टम पण केलेला आहे, पॉवर विंडो पण केलेला आहे आणि लाईटिंग वगैरे सगळंच काही आहे। आणि मॉडिफाय वगैरे दरवाजे आणि डोर वगैरे सगळंच केलेलं आहे आणि मी कुशन पण छान केलेलं आहे तसा। आणि जे खालचं मॅटिंग आहे ते मी दुकानातून परत दुसऱ्या जागी घेऊन आणलं आहे। प्रयत्न झालं तसंच मी विठोबा सोंगा अवधूत महाराजच्या मंदिरामध्ये गेलो। त्यानंतर माझं कुलदेवता आहे तुळजाभवानीमध्ये गेलो, तिथलं पण दर्शन केलं। परत नंतर मग घरी आल्यानंतर घरचं दर्शन केलं अवधूत महाराजचं। परत मग नंतर गाडीला सुरुवात केली मी सवारी मारायची। अवधूत महाराज आणि तुळजाभवानी माता यांच्या कृपेने माझं सगळंच चांगलं झालं है। कस्टमर की डिमांड थी हमारे कृष्णा भाव की कि हमारी गाड़ी एकदम यूनिक लगे, इसलिए हम दोनों भाइयों ने काफ़ी मेहनत की है गाड़ी पे और रिजल्ट तो आपके सामने है। और इस गाड़ी को बनाने के वास्ते हमने बहुत मेहनत करी है। इस गाड़ी को हम रोज़ से 8 से 9 घंटे देते थे, हमारी क्या गाड़ी सबसे अलग और यूनिक लगी और हमारी मेहनत भी रंग लाई। पास में कृष्णा भाऊ गाड़ी बनाने के लिए आए थे, तो मैंने उनको बोला था कि बन जाएंगी गाड़ी करके। तो वो बोले ऐसा ऐसा बनाना है बोले, तो मैंने हाँ ठीक है बन जाएंगी करके। तो बोले कितने दिन लगेंगे, तो मैंने 1.5 से 2 महीने लगेंगे करके, और जैसा आप बोल रहे हो वैसा बना के मिल जाएगा। तो बोले ठीक है। तो बोले आपने कभी बनाया, बोले मना नहीं। तो मैं मना तेरे को बना के दूंगा, मना कोई काम में कभी फॉल्ट रहेंगी मेरे तो मना तुम पेमेंट मत देना, जो गाड़ी है तुम्हारी वो मेरे को वापस दे देना, मना इसके अंदर में कभी कुछ फॉल्ट लगेगा तो मैं इसका भरपाई करके दूंगा। आपल्या कल्पनेतली ऑटो रिक्षा साकारून कृष्णानं आपल्या मनातली इच्छा पूर्ण केली। विशेष म्हणजे विदर्भाच्या राणीत अगदी शाही थाटात प्रवासाचा प्रवाशांना देखील आनंद मिळतोय। खरंच हौसेला मोल नाही। शशांक लावरे, ETV भारत, अमरावती।